मला कधीतरी संधी द्या ना. चेहरा काम करणारा पाहिजे. अशी कुठं शिंकते नाना पटोलेंची माझी चर्चा झाली होती. त्यांचा मला एक 8 दिवसापूर्वी फोन आला होता. एवढा अंतर्गत विरोध जो आहे त्याच्यामुळेच काँग्रेस रिव्हर्स झाली का? मी 1000 कोटी करून दाखवतो. जहाज बुडायला लागलं, जे उंदर पळतात तो मी उंदीर नाही. ते पाईपलाईन टाकून काही होणार नाही. पाणी कुठे? मेट्रोचं जे आहे ही खरं अंडरग्राऊंडच पाहिजे. जाणीवपूर्वक 3 वेळा मतदारसंघ घेतला नाही. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलूया. आमच्या विशेष जी मुलाखतीचा कार्यक्रम आहे यामध्ये आज आपल्याकडं पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून जे इच्छुक आहेत ते आबा बागुल आहेत. आबा, आपलं मनापासून स्वागत आहे आमच्याकडे. पुणे लोकसभा म्हणजे देशातली अत्यंत महत्वाची जी लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातलं एक आहे आणि खूप ऐतिहासिक आहे. या लोकसभेचा वारसा खूप मोठा आहे, शहराचा वारसा खूप मोठा आहे आणि या लोकसभेचं प्रतिनिधित्व करावं असं आपल्याला काय वाटतंय? पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये मी गेले 30 वर्ष पुणे महानगरपालिकेचं काम करतोय आणि ते काम करत असताना की पुणे शहराची ओळख आणि पुणे शहरांच्या समस्या या सगळ्या मी 30 वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये असल्यापासून मला माहिती आहे आणि त्या मी वेळोवेळी मांडण्याच्या शहराच्या लेवलला मी प्रयत्न केले. महापालिकेच्या लेवलला मला मांडता आल्या तेवढ्या मांडल्या आणि अनेक योजना ज्या कुठल्याही महापालिकेत नाही त्या माझ्या वॉर्डामध्ये मी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेत. आपण जर पाहिलं असेल, पुणे शहरामध्ये राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग 2011ला मी स्थापन केली, जी CBSE ई लर्निंग देशातली पहिली शाळा बिना दप्तराची. IIT ट्रेनिंग ज्युनियर KG ते 12वी अशी ती शाळा. त्याच्यानंतर आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही म्युझिकल फाउंटन. 80 फुटी पाण्याच्या पडद्यावर आपल्याला म्युझिकल फाउंटन आहे. आत्ता भारत बांगलादेशचा आपण 50 वर्ष करत असताना 71चा वार अख्खा हा त्याला आपल्याला तिथं पाहायला मिळाला. देशातल्या अनेक दिग्गज त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आपल्या भारताचे सर्व स्वातंत्र्य सैनिक, जे मेजर जनरल कर्नल, सगळे त्या कार्यक्रमाला आले. अशा अनेक योजना केल्या. तळजाई ठिकाणी सदू शिंदे असेल, 4D थिएटर आहे, तारांगण आहे, रस्ते आहेत, पाणी, लाईट. पहिल्या मी मूलभूत गरजा काय, घराघरात सार्वजनिक नळ कोंडाळे काढणारा पहिला नगरसेवक मी. 5000 घराघरात नळ दिलेत लोकांना, लाईट, शौचालय, फरशी, रस्ते. मग त्यांना काय पाहिजे, खेळायला उद्यान, बागुल उद्यान, जॉगिंग ट्रॅक. माझ्याकडे 5 गार्डन मी केले. जॉगिंग ट्रॅक दिलाय त्यांना, सदू शिंदे सारखं स्टेडियम दिले. पण लोकांना आध्यात्मिक काय पाहिजे, क्रीडांगण कसे पाहिजे, धार्मिक काय पाहिजे, सांस्कृतिक काय पाहिजे. पुणे नवरात्र महोत्सव अतिशय गाजलेला 30 वर्ष सांस्कृतिक महोत्सव आहे. आई वडिलांची सेवा, ईश्वर सेवा हा शहराचा ठेवा आहे आणि ते जतन करण्यासाठी दरवर्षी काशी यात्रा, 60,000 लोकांना मी आई वडिलांना काशी यात्रेला नेलेलं आहे. सर्व धर्म समभाव हा ख्रिसमस संध्या आमच्याकडे गेले 30 वर्ष आहे. वारकरी संप्रदाय असेल, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना लागणारं जे आहे ते मी माझ्या प्रभागात, माझ्या वॉर्डात गेले सातत्याने 30 वर्ष केलेत. शहराचे प्रामुख्याने प्रश्न मांडलेत. मग पाण्याचा प्रश्न शहराचा असेल तर मुळशी धरणातून 5 TMC पाणी घ्या. SCMTR सारखा रस्ता जो शहराला 1980 साली DP मध्ये आज तगायत अस्तित्वात नाही आला, तो त्याच्यासाठी फाईट केली, त्यासाठी टेंडर लावलं. ते अभाव आला तर तसंच पडलं. आज 6000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. मी BRT ही ज्या त्या काळात केली, त्यावरती BRT ही साईडला असावी, भोगवटा सर आपल्यासारखं नाही. अनेक प्रकल्प शहराचे जे असेल, महापालिकेचा अर्थसंकल्प कसा असावा, रेव्हेन्यू कमिटी निर्माण केली. म्हणजे नुसतं पैसे तर यायला तर पाहिजे ना, त्यासाठी रेव्हेन्यू कमिटी. हॅलो माय फ्रेंड, विसरा सारी चिंता, फक्त हॅलो म्हणा. हेल्पलाईन चालू केल्यात. अशा अनेक आरोग्यदायाच्या योजना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही महापालिकेचे नगरसेवक म्हणून जे 6 टर्म तुमच्या आहेत, 30 वर्ष,
ते काम केल्याच्या हे योजना तुम्ही सांगताय, आणि हे खरोखर आहे की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या योजना त्या राबवल्यात, अगदी देश पातळीपर्यंत त्याची चर्चा झालेली आहे. परंतु लोकसभेची जी निवडणूक आहे ही वेगळी असते, त्याचा जो एक पोत आहे तो वेगळा आहे. म्हणजे देश पातळीवर आपल्याला ती निवडणूक पाहावी लागते. तुमच्या शहराचे मोठे प्रश्न जे केंद्र सरकारकडून सोडवले जाऊ शकतात, अशा अनुषंगाने म्हणजे पुण्याची पार्श्वभूमी बघायला गेलं तर पुणे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून इथले काही अनेक प्रश्न आहेत. इथं IT हब आहे, उद्योगाचा हब आहे, त्या दृष्टिकोनातले अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. इथलं वाहतुकीचे प्रश्न होतात, परंतु आता मेट्रो सुरू होतीये, त्या संदर्भातले पुढचे काय प्रस्तावित प्रश्न असतील. शहर वाढत आहे, शहराचा परीघ वाढलेला आहे आणि आता हे प्राधिकरणामध्ये गेलेलं आहे. तर या अनुषंगाने तुम्ही कसं बघता याकडे? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्या योजना मी तिथे केल्या त्या छोट्या प्रमाणात झाल्या, त्या प्रभागापुरत्या झाल्या, त्या शहरापुरत्या आपल्याला करायच्या. शहराची पार्किंग व्यवस्था कशी असावी याचा माझ्याकडे मास्टर प्लॅन आहे. शहराचं वाहतूक नियोजन कसं असावं, शहराचं रुंदीकरण कसं असावं, रस्ते ताब्यात, लँड ॲक्विजिशन कसे घ्यायचे. आता पुणे 505 स्क्वेअर किलोमीटरचं पुणे झाले, तर 34 गाव आमच्याकडे नवीन आले, ते 250 स्क्वेअर किलोमीटर नवीन एरिया. आता तिथली लोकसंख्या 3.5-4 लाखच आहे आणि इकडं 60 लाख आहे 250 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे फुगटा आपल्या जुन्या हातीमध्ये आता फुगट आहे. मग तिथं कसं नवीन शहर करता येईल आपल्याला, एखादं स्वित्झर्लंड सारखं आपल्याला शहर कसं एकसारखी बिल्डिंग कशा करता येतील, त्याचा कलर फ्रंटेज कसा असावा, त्याचा कलर कॉम्बिनेशन कसं हवं. आपल्याकडे 9 कॉरिडॉर आहेत पुण्यात यायला, ते 9 कॉरिडॉरचे एंट्री 1 किलोमीटर कशी असावी शहरात आल्यावर, या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केलाय. शिक्षण कसं असावं, लोकांना राहण्यासाठी चांगली घरं कशी असावी, स्लम फ्री पुणे कसं असावं. मी तर स्लम फ्री इंडियाचा प्रोजेक्ट माझ्याकडे रेडी आहे, पाण्याचे प्रोजेक्ट माझ्याकडे. नुसते पाईपलाईन टाकून काही होणार नाही, पाणी कुठे आहे पाण्याचे. मी 1 TMCचे प्रत्येक मतदारसंघात तुम्हाला शेततळीसारखी मोठे तलाव बांधायचा प्रस्ताव कधी दिलाय मी, तो DP मध्ये. म्हणजे या सगळ्या मेट्रोचं जे आहे ही खरं अंडरग्राऊंडच पाहिजे होती. आज तुम्ही बघितलं तर स्कायलाईन सगळी संपलेली आहे. पुण्यात आर्किटेक्ट इतके विद्वान लोक आमच्या, त्यांची किती वेळा मिटिंग झाल्या, त्यांनी पण सांगितलं, आम्ही मांडलं, अरे पैसा आज जाणार आहे, पण उद्या तुम्हाला स्कायलाईन बिघडून चालणार नाही. उद्या तुम्ही स्कायलाईन खराब केली, आता तुम्हाला मेट्रो केलं तर त्याचं पार्किंग कुठे माहिती नाही आणि त्याला कनेक्टिव्हिटी कुठं माहिती नाही. आणि मेट्रो ही पुणे जर पाहिलं आपण, तर पुण्याचा परीघ जर पाहिला तर पुणे एक 12-13 किलोमीटरवर संपतोय. आणि पुण्यात पूर्वी कसं पिंपरी चिंचवडला जायला पुण्यातले लोक जायचे, आता तुम्ही पहा पिंपरी चिंचवडला राहायची सोय, पिंपरी चिंचवडला कॉलेज आहे, पिंपरी चिंचवडला सर्व काय आहे, तर पिंपरी चिंचवडचे लोक पिंपरी चिंचवडलाच राहतात. पुण्यात IT जे आले आता तेच आपल्याकडं इंडस्ट्री आहे, आपल्याकडे कुठं लांब जायचं नाही. म्हणून याला अंडरग्राऊंड मेट्रो चालली असती. SCMTR खूप महत्वाचा आहे, तो 34 किलोमीटर आहे आणि त्याला 60 एंट्री आहेत, 60. तो सगळीकडे तुम्हाला पुण्याच्या जुन्या शहराच्या हद्दीतून जात होता. तो अजूनही केला तर पुणे शहराचं ट्रॅफिकचा प्रश्न, पुण्याचं रोड वाइंडिंग होतच नाही. मी किती वेळा मांडले तो प्रश्न की तुम्ही एक्झिस्टिंग लँड यूज आणि प्रपोज लँड यूज. प्रपोज लँड यूज 300 फुटी 7 रस्ता करायला तुम्हाला कुठेतरी लोकांना विश्वासात घ्यावं लागेल. त्या विश्वासात घेऊन त्यांना तुम्ही आता TDR FSI, आम्ही TDRची मागणी 5 मे 1997ला TDR आणलं, पण TDRचं एक मार्केट झालं, एक लॉबी झाली. काही लोक धरून हे पुन्हा चालवतात का, असं कधी कधी वाटतं आपल्याला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला पुण्यासाठी करायच्या. खूप तुम्ही जर यादी बघितली ना माझ्याकडं, म्हणजे माझी सगळं रेडी आहे, तयार आहे. मी पुण्यातले सगळे रस्ते मोठे करणार आहे, पुण्याला अतिक्रमणचा वेळा काय त्याला मुक्त करणार आहे, वाहतुकीची कोंडीतून त्यांना सोडवणार आहे. आता पोलीस वसाहती किती जुने आहेत, कर्मचाऱ्यांच्या वसाहती किती जुने आहेत, त्यासाठी आता माझ्याकडे मास्टर प्लॅन आहे. एवढं नवीन आपल्याकडे जागा आलेल्या आहेत. आपल्याला पुण्यात आता आपण बघतोय ड्रग्ज झालेत, पुण्याला व्यसनमुक्त करायला काय केलं पाहिजे हे कोणाकडे प्लॅन आहे. शॉक बसतोय, 1000 किलो ड्रग्ज पुण्यात सापडतंय, आपल्याला माहिती नाही. त्यासाठी आपल्याला करायला
शिक्षणाचं माहेरघर आणि शिक्षण कुठे आहे? 1,00,000 विद्यार्थी पुणे महानगरपालिकेच्या शाळेत आहेत. 8वी नंतर कुठं जातात माहिती नाही. ड्रॉप आउट मुलांचं माहिती नाही. मध्यमवर्गीय मुलांचं काय, फी किती वाढली माहिती नाही. सार्वजनिक वाहतूकला कसं महत्व द्यायचंय, त्यासाठी मी सांगितलं 1 वीक 1 डे तुम्ही फ्री बस सेवा द्या, लोकांना यायला लागू द्या ना. बस फ्री केली, सार्वजनिक वाहतूक जेवढी फ्री करत तेवढा प्रायव्हेट व्हेकल घरात राहील. याला उत्पन्न कसं मिळवायचं त्याचा प्लॅन आहे ना माझ्याकडं. अहो जाहिराती सारखं एवढं मोठं आहे. आज बसवर जर अख्खी बस रॅप केली तर बस मधून आज 1,000-2,000 कोटी रुपये जाहिरातीचं उत्पन्न होईल. मी 3 कलरच्या बस सांगितल्या होत्या, रेड, येलो, ग्रीन. ग्रीन ही फास्ट जाणारे, येलो थांबत जाईल आणि रेड प्रत्येक ठिकाणी थांबत. आणि मोठमोठ्या अशा किती कंपन्या आहेत की त्यांना दिसते रूट दिले तर करोडो रुपये देतील, पण आमचं उत्पन्न 34 कोटीच्या वर जाहिरातीचं येत नाही, ते मी 1,000 कोटी करून दाखवतो. 4 लाख मिळकती महापालिकेच्या ऍसेट झालेल्या नाही. त्याचं असेसमेंट केलं तर 2,000 कोटी एका झटक्यात उत्पन्न वाढेल. आणि प्रतिवर्षी त्यांना एकदाच द्या ना सवलत की सगळं मागचं माप तुम्हाला या. अशा किती गोष्टी माझ्याकडे आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कोंड, कुठं जायचंय, मुलांना खेळायला ग्राउंड नाहीये. शहरात तुमची देवस्थानं आहेत, किती मोठी देवस्थान आहेत, त्याला आपण पर्यटन कधी स्थळ करणार आहे? आपण नोकरी देऊ शकत नाही. मला एक प्रश्न विचारायचा आबा, तुम्ही अगदी लिस्ट घेऊन आलेला आहे, खूप म्हणजे अभ्यासपूर्ण आहे ते सगळं. पण मला एक विचारायचं, एवढं सगळं आहे आबा बागुल यांच्याकडे, मग माशी कुठं शिंकतीये? माशी तुम्हाला उमेदवारी का मिळत नाही? म्हणजे तुम्ही लोकसभेलाच नाही, तुम्ही पर्वती विधानसभेमधून सुद्धा इच्छुक गेली अनेक वर्ष आहे, तिकीटच दिलं नाही का? मतदार प्रॉब्लेम काय? जाणीवपूर्वक 3 वेळा मतदारसंघ घेतला नाही गेला. ते म्हणले वाट्याला आपल्या नाही आला, तो राष्ट्रवादीचा गेला. अरे का नाही आला? पर्वती हा काँग्रेसचा बालेकिल्ला. प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्त्याला विचारा, तुम्ही प्रत्येक नागरिकाला विचार. अहो ते मला म्हणतात, अहो बाबा तुम्ही उभं का राहत नाही? आता उभं राहू कुठं मी? पक्षाचा मतदारसंघ नाही. मी आदरणीय खरगे साहेबांना भेटलो होतो 19ला. ते म्हणले पर्वती तो महंगाई नहीं है, तो हम कैसा दे सकते, तो युति टूट जाएंगी फिर आघाड़ी अपनी. पर्वती लेके आओ, हम तुम्हारा नाम ऊपर लेंगे. अभी मैं क्या बोल सकता हूँ सर? दीपक सर, छोटासा कार्यकर्ता हूं मैं. मला एवढं एकच सांगायचंय की काहीतरी षडयंत्र चाललंय माझ्या विरुद्ध. मला तुम्ही आता जे लोकसभेला इच्छुक म्हणून पण जे तुम्ही उमेदवारीची दावेदारी केली उमेदवारीसाठी, त्याला सुद्धा खूप उशीर केलाय अशी चर्चा आहे. तुमचं पत्र ते बॉम्ब आला, लेटर बॉम्ब, त्याच्यामुळे उशीर केला. 2 महिन्यापूर्वी अर्ज भरला, त्यांनी सांगितलं तेव्हा अर्ज भरले, अर्ज दिले. आणि योगायोगाने मला तेव्हाच एन्जिओप्लास्टी माझी झाली अचानक. आणि एन्जिओप्लास्टीमुळे मला 1 महिना 1.5 महिना माझा गेला. आणि एन्जिओप्लास्टी सिरियस झाली माझी. काय मला नाही माहिती का झालं, पण झाली. पण मी जेव्हा मला इंटरव्ह्यूला बोलवलं नाही म्हणून मी एक पत्र दिलं की पुणेकरांच्या मनातला उमेदवार द्या. नाही, पण तेवढंच तुम्ही बोलून थांबले नाही. तुम्ही म्हणले यशस्वी कलाकार जर दिले तर यशस्वीच आपली निवडणूक होईल. नाही, पक्षानेच सांगितलं की नवीन लोकांना संधी देणार, निवडून येणाऱ्यांना देणार. राहुल गांधी आमचे देशभर जातात आहेत, प्रत्येकाला भेटतात आहेत. राहुल गांधीचे हात बळकट करायचे, तर मग एक सीट येणार पाहिजे ना. जर येणार सीट असेल तर नक्की द्या ना. जर येणार नसेल तर काय देऊन उपयोग आहे? 5-5 लाखांनी आपले सीट पडलेत. मग आता परत तेच यशस्वी कलाकार म्हणजे काय म्हणलो मी? यशस्वी कलाकार. वाईट तर काहीच बोललो नाही ना. कुठंतरी कुणीतरी थांबलं पाहिजे ना. नवीन लोकांना संधी कसं देणार राहुल गांधीजी? आम्ही जर 40 वर्ष पक्षात काम करतोय मनापासून, आणि 40 वर्ष मला नगरसेवकच ठेवलं. अरे मी एखाद्या कॉर्पोरेशनला लागलो असतो तर मी आतापर्यंत ऍडिशनल सिटी इंजिनियर पर्यंत तरी पोहोचलो असतो ना. प्रमोशन तर झालं असतं ना माझं 5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी. ही तर प्रमोशनच नाहीये काही. तुमची नाराजी तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे बोलले? दरवेळेला बोलतोय मी पक्षश्रेष्ठींना, योग्य वेळ येऊ द्या. आता तुमची काय भेट झाली आहे? नाना पटोले असतील तुमचे प्रदेशाध्यक्ष, नाना पटोलेंची माझी चर्चा झाली होती. त्यांचा मला एक 8 दिवसापूर्वी फोन आला होता, बघा तुम्ही नाराज आहेत. म्हणलं नाही, नाराज काय, मी तिकीट मागतोय बस एवढंच. नाही, मागण्याचा अधिकारच आहे म्हणले. तुम्ही प्रबळ दावेदार आहे आता. मी
काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितले, मला पुणेकरांचं काम करायचंय, पुणेकरांच्या मनात मध्ये मी आहे, तर मला नक्की निवडून देतील. तुम्ही पुणेकरांना विचारा, तुमच्या www.com वर पुणेकरांना आबा बागुलांचा कौल देतात का बघा. पण पक्षांतर्गत तुमच्या विरोधात लोक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे तुम्हाला येते माहिती. लोक नाहीयेत, नाही पक्षातले तुमच्या असतील ना काही मोजके, ते विरोधात नसतील. की आबा बागुल जर गेला, त्यांचं व्हिजन माहिती माझी, हा थांबणार नाही, याला थांबवायचं कसं. माझ्या विरोधात नाही ते, त्यांना माझी व्हिजन माहिती, याला थांबवणं अवघड आहे. आणि ती भीती आहे, म्हणजे बाकी काही नाही. त्यांना वाटतं की याला कसं थांबवणार आपण परत, याला थांबूच शकत नाही, हा ऐकणारच नाही, हा सुटणार, हा जोरात सुटणार. आता मला काम करायची आवड आहे, हा माझा चांगला गुण आहे का वाईट आहे ते पुणेकरांनी ठरवायचं. मला काम करायला आवडतं, मला कुरगुड्या करायला आवडत नाही, मला कोणावर टीका करायला आवडत नाही. मी माझ्या कुठल्याही पक्षावर मी कधी टीका केली नाही, काही नाही. माझं काम, मी काम करून तो काम बोलून घेतो. माझी सभागृहातली भाषणं तुम्ही बघा, मी कधीतरी कोणावर टीका वैयक्तिक केली नाही. पक्ष म्हणून माझी पक्षाची भूमिका मांडली, मी पक्ष म्हणून आजही तीच भूमिका मांडतोय की चांगला उमेदवार द्या. आज पक्षाला एक एक उमेदवार, निवडून येणाऱ्या उमेदवाराची गरज आहे. काँग्रेसचा चांगला उमेदवार पुण्यात कोण आहे हे पक्षश्रेष्ठींनी शोधावा, आणि नाही पक्षश्रेष्ठीने तर पुणेकरांच्या जनता दरबार मधून शोधावा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही इच्छुक म्हणजे उमेदवारीसाठी आपली इच्छा व्यक्त केली, तुमची इच्छा व्यक्त झाली की एक चर्चा लगेच सुरू होती की अरे तुम्ही तर भाजपमध्ये जाणार आहे, तुम्ही तो काँग्रेस सोडणार आहे. मी जर 2009 पासून राष्ट्रवादी पक्षाची मला तो ओपन ऑफर होती. पुणेकरांना माहिती आहे, आमच्या पक्षातल्या सगळ्यांना माहिती आहे की मला ऑफर होती. 9 ला मी आमदार झालो असतो, 14 ला झालो असतो, 19 ला झालो, मंत्री पण झालो असतो. मग तेव्हा नाही गेलो तर आता कसा जाणार आहे. मग तुमच्या जहाज बुडायला लागलं, जे उंदर पळतात तो मी उंदीर नाही. मी पक्षातच राहून काम करणार. मला त्रास झाला, मानसिक त्रास झाला, मी राजकारण सोडणार, पक्ष सोडणार नाही. आता जी चर्चा आहे, वास्तविक आपण थोडंसं बोलूया. जी चर्चा आहे त्याच्यावरती मी तुम्हाला विचारतो. काँग्रेसमधून कसब्याचे जे आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांना तिकीट मिळेल अशी एक चर्चा आहे. नंबर 2 ला नाव येतं तुमचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, जे 2 वेळा लोकसभेला उभे होते, 1999 आणि 2019 ला. 1999 ला साधारणपणे 94-97 हजाराच्या आसपास मतांनी त्यांचा पराभव झाला होता, आणि 2019 लाही 3 लाखाहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला. परंतु ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, 30-35 वर्ष काँग्रेसमध्ये काम केले असा त्यांचा दावा आहे, आणि त्याच्यामुळे ते एक इच्छुक आहेत. तिसरे अभय छाजेड, जे तुमच्या बरोबरीनंच काँग्रेसमध्ये सुद्धा सक्रिय आहेत, ते एक इच्छुक आहेत. आता चौथं तुमचं एक नाव समोर येत आहे. पण या सगळ्यांमध्ये ह्या 3 लोकांना ते पण कसोशीनं प्रयत्न करतात, पण त्यांना उमेदवारी का मिळू नये आणि ती तुम्हाला का? त्यांना उमेदवारी मिळू नये असं मी म्हणणार नाही, पण त्यांना संधी दिली. ते संधी देऊन ते 2-3 वेळा परीक्षेला बसलेत, आणि ते बसलेत, ते का उत्तीर्ण झाले नाही हे मी नाही सांगू शकत. त्या काळची परिस्थिती असेल, त्या काळाचा काही विरोधक असतील किंवा उमेदवार प्रबळ असेल किंवा काय असेल, परंतु ते उत्तीर्ण झाले नाहीत. आणि ते परीक्षा दिल्यानंतर त्यांना दिलेले, काहींना विधान परिषद दिली, आता काही लोक विधानसभेवर निवडून गेले. आमचं तर पक्षाचं ध्येय आहे की एक व्यक्ती एक पद. तर मग आता विधानसभेवर असताना परत लोकसभा आत्ताच का? हाय ना लोकसभा, अजून विधानसभा लढायच्यात, अजून लढायच्यात. पर्वतीमध्ये आमचे मित्र लढले होते, पण ते 4थ्या क्रमांकाला गेले, म्हणून त्यांचा दोष त्यांचा नाहीये. त्या परिस्थितीनुसार तेव्हा नसेल काँग्रेसची लाट, परंतु त्यांना सगळ्यांना संधी दिली. मला नगरसेवक सोडून दुसरी संधीच नाही दिली. मला कधीतरी संधी द्या ना. मला संघटनेत काम करायची संधी द्या म्हटलं, अजून संघटनेत पण नाही मला पद. मला आमदारकीचं दिलं असतं तर मी आमदारच असतो ना. मी लोकसभेचा कॅन्डिडेट जेव्हा झाला असतो, जेव्हा आमदार 2-3 टर्म झाले असतात. आता माझा
एज फॅक्टर पण असतो. कुठेतरी त्या वयात ती काम करायची उमेद असते आणि मला पुणेकरांसाठी करायचंय आणि मी करणार. मी म्हणजे खासदार नाही झालो आणि तिकीट नाही दिलं म्हणून काम नाही बंद करणार, मी काम करतच राहणार आहे. पण माझ्या ज्या मनातल्या जिथं ज्या सभागृह लागतं त्याला, ते सभागृह म्हणजे उच्च सभागृह लागतं. या ज्या सगळ्या माझ्या पुणेकरांचा जो त्रास आहे तो जर मला घालवायचा आहे, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. त्रास आणि कुठल्या इच्छा, म्हणजे 5 अशा गोष्टी काही सांगाल का? 5 की ज्या अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण 5 गोष्टी सांगा. तुम्ही आज पुणेकर बघा, आज पुणेकर तुम्ही वेळेवर घरी पोहोचता का? सुरक्षित पोहोचता का? ट्रॅफिक इतकं जाम आहे पुण्यात. हो, पण आता मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रोच्या कामाचा आणि ट्रॅफिकचा, रस्ते रुंद झाले पाहिजे, प्रदूषण मुक्त झाले पाहिजे, सुरक्षित पोहोचले पाहिजे, गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, या व्यसनाचा विळखा गेला पाहिजे, शिक्षणाचं हब आहे अरे, शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. आयटीचे आपल्याकडं आलेत मुलं, पण त्या आयटीच्या मुलांमुळं आपले संस्कार काही कमी जास्त होतात का, ह्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. परदेशातून येणाऱ्या मुलांच्या ड्रग्स इथं सापडतं, एवढं कसं हो? पुण्यात कधी ड्रग्स सापडलं का? आज फॅक्टरी ड्रग्सची. आज पुणेकरांना आपला मुलगा मुलगी सुरक्षित आहे का? आपले आई बाबा सुरक्षित आहेत का? खेळायला ग्राउंड नाही, मोबाईल मध्ये अडकलेत, काय करणार ते तरी? खेळायला ग्राउंडच नाही, चांगलं शिक्षण नाही, नोकऱ्या कुठे आहेत? एकाला तरी नोकरी आहे? लोक भाजपवर त्रासलेले आहेत आता. म्हणजे दिसतच आहे की भाजपवर काय, म्हणजे सगळ्या देशात माजलाय तो अहंकार. आता तुम्हाला काय होईल ते सांगता येत नाही. त्राईमाई झालेत लोक, काही होईल. म्हणजे ही जी नाराजी आहे, त्या नाराजीवर स्वार होणारा एक चेहरा पुणेकरांसाठी पाहिजे असं तुमचं मत आहे? चेहरा काम करणारा पाहिजे. तो चेहरा काम करणारा मी आहे. मला कामाची आवड आहे, मला कायद्याचं नॉलेज आहे, मला सगळा अभ्यास आहे. 6 टर्मचा महापालिकेतला अभ्यास आहे. प्रशासनाशी कसं काम करून घ्यायचं ती कला माझ्याकडे आहे. अर्थसंकल्प मला कळतो. सगळ्या पक्षाची माझे चांगले संबंध आहेत, सगळ्या अधिकाऱ्यांची माझे चांगले संबंध आहे. आणि पुणेकरांसाठी काम करताना कुठं हात जोडायला लागले तर मी मागं पुढं बघणार नाही, कारण तिथं हात जोडूनच काम करावं लागलं. उद्या सत्तेत कोण आहे त्याला नतमस्तक होऊन काम करायला लागणार आहे, करून घ्यायचंय. ती कला माझ्यात आहे. महाविकास आघाडीतले जे इतर घटक पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असेल, ते सुद्धा म्हणतील आबा बाबुलांना तिकीट दिलं तर एक चांगला उमेदवार काँग्रेसने दिला, एक खात्रीने सांगतो. पण आता इच्छुक म्हणून तुम्ही जी आता उमेदवारी दावा करताय, तर हे दावा करत असताना जे आपल्याला एक पॉलिटिक्स खेळायचं असतं, लॉबिंगचं, त्या अनुषंगानं तुम्ही या घटक पक्षातल्या नेत्यांना भेटलाय की जेणेकरून यांचाही पाठिंबा तुम्ही सांगू शकता? घटक पक्षांच्या नेत्यांना मी भेटलेलो आहे. ते म्हणले तुमच्या पक्षाचा निर्णय, पण आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू चांगला उमेदवार द्या. की आज बारामती आणि शिरूर हे 3 मतदारसंघात येत आहेत, तर दोघांवर पण याचा उमेदवाराचा परिणाम होऊ शकतो. तर हे नक्की व्यवस्थितरित्या घटक पक्षांनी निर्णय घेतला पाहिजे. मी म्हणत नाही मी सक्षम आहे, म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं सक्षम मी नाही. पुणेकरांचा चांगला उमेदवार, पुणेकरांच्या समस्या सोडवणारा द्या. ज्यांना संधी दिली त्यांनाच परत परत संधी देऊ नका. ज्यांचा काळ आता ज्यांचं चालू आहे त्यांना परत आता नवीन जबाबदारी देऊ नका. सगळे व्यक्ती चांगले, कोणी वाईट नसतं. मी कोणाबद्दल कधी वाईट बोलतच नाही. मी सगळ्या व्यक्ती चांगल्या आहेत, पण आता त्यांनी सुद्धा थोडस मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे की बाबा नाही, आता आपल्यापेक्षाही मागं असलेल्या लोकांना पुढे जाऊ द्या, आपल्याकडे पद आहे यांना मिळू द्या, आपण आहोत आता पदावर. हे तुम्ही फार सामंजस्याची भूमिका मांडताय. तर काँग्रेसमध्ये एवढा अंतर्गत विरोध जो आहे त्याच्यामुळेच काँग्रेस रिव्हर्स झाली का? काँग्रेसची धोरणे ती तळापर्यंत राबवली पाहिजे. एक व्यक्ती एक पद, बाबा 2दा दिले परत नाही. तुम्ही आता नवीन चेहरे देणार, तरुणांना देणार, जे अभ्यासू आहे, जे निवडून येण्याची क्षमता आहे, ह्या तत्वाशी दिलं तर काहीच अडचण नाही. ह्या तत्व जी नेमलीत आता, एक आदरणीय खरगे साहेब असतील, रावजी असतील, सोनियाजी यांनी एक 7 मूलभूत तत्व आहे. त्या तत्वात मी कुठं बसत नाही मला सांगायचं. तत्वात नसल बसत
आणि तत्वच पाळायची नसतील आणि हात बळकट करायचे म्हणायचे, मग हात कसे बळकट होणार काँग्रेसचे? राहुलजी एवढे उन्हातानात सगळीकडं देशभर फिरतात, हात बळकट नुसतं मी रस्त्यावर आंदोलन करून फोटो काढून आणि तो मीडियाला छापून हात बळकट नाही होणार. आमचं तळागाळापर्यंत माझं काम आहे, त्यामुळे मी 6 वेळा निवडून आलोय. अजूनही मला किती वेळा नगरसेवक केलं तर मी निवडून येईल, पण मला शहराचा विकास, मला देशात काँग्रेसची तुम्हाला प्रमोशन पाहिजे, काँग्रेसची विजन मला वरपर्यंत न्यायची. अरे तुम्ही सुद्धा प्रमोशन मागणार. मी क्लार्क असला तो सुद्धा म्हणतो यार मी सिनियर क्लार्क कधी होईल, हेडमास्टर कधी होईल. प्रत्येकाला वाटतं ना. 40 वर्षात माझं प्रमोशन नाही. 40 वर्ष मी नॉनस्टॉप काँग्रेस पक्षात आहे, कुठल्याही पक्षात गेलो नाही, कधी कुठल्या पक्षाच्या नेत्यालाही भेटलेलो नाहीये आणि त्यांचा कधी माझा संपर्क आला असेल तर कार्यक्रम आला असेल. धन्यवाद आबा, तुम्ही अगदी मनापासून तुमची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे. मी एकच तुमच्या माध्यमातून शेवटचं सांगेल की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. मला काम करायचे, काम करू द्या, संधी दिली तर सोनं करून दाखवत, एवढंच सांगतो. धन्यवाद. हे होते आबा बागुल. गेली 6 टर्म म्हणजे सलग 30 वर्ष पुणे महापालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. अनेक योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी राबवलेल्या आहेत. म्हणजे उद्यान असेल किंवा फाउंटन असेल किंवा तिथलं नाट्यगृह असेल, तिथले फुटपाथ असतील, हे प्रत्येक गोष्ट, तिथली शाळा असेल, म्हणजे देशातली पहिली ई लर्निंग स्कूल त्यांच्याकडं तयार झाली ती 1991-92 मध्ये. विचार करा, ते अतिशय दूरदृष्टिकोनातून काम करतात. एक नगरसेवक म्हणून एका प्रभागापुरतं काम त्यांनी अतिशय चांगलं केलं. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की प्रमोशन व्हायला पाहिजे. आता 30 वर्ष झालेली आहेत, म्हणून लोकसभेसाठी त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे. काँग्रेस पक्षामधून आता म्हणजे महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे त्याच्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ही उमेदवारी जी आहे ती जाहीर होईल आणि त्याच्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून खरंच कोण उमेदवार असेल हे देखील आपल्याला कळेल. आपल्याला आबा बागुल यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या भावनांबद्दल, भूमिकांबद्दल काय वाटतं ते आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.